गोलंदाजी टप्पा या ठिकाणी मेंटेन ठेवण्यात आलाय, कारण की नवीन चेंडू असतो तेव्हा एक गोलंदाज म्हणून थोडीशी कसरत असते योग्य लेनचा वापर करण्यासाठी, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना आपण पाहत आहे. यावेळेस यस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आणि यस पंचांनी सिग्नल दिला. या ठिकाणी आपण पाहतोय वाईट बॉल, 2 चेंडू फेकून झालेत आणि 2 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. फलंदाज मार्क वरती राकेश, तर गोलंदाज कपिल. या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय टप्पा चूक ठेवला, निर्धाव चेंडू आपण पाहतोय रिच वाईड. हा नियम येथून लागू झाला हे मात्र आपण पाहिलं, आणि खऱ्या अर्थाने आपण जेव्हापासून हा नियम लागू झालाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थोडीशी डोकेदुखी बंद झाली, ती म्हणजे गोलंदाजांची. कारण की आताच्या काळामध्ये फलंदाज आपण पाहतोय डायरेक्टली वाईट क्रीज वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात, आणि याचमुळे ते यशस्वी होत आहेत. प्लेइंग 11 फिल्डर आपण मैदानात थांबायचं आहे. हॅलो 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 माइक टेस्ट. हॅलो चला फिल्डर आपण मैदानात दाखल व्हा प्लीज. हॅलो दे परत. धाव फलकावरती आपण जर बघितलं तर धावा लागल्या 10 रन. स्कोर कार्ड आपण या ठिकाणी पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस टप्पा चूक पाहायला मिळालाय. षटक परिपूर्ण होताना पाहिलं. पहिलं षटक या ठिकाणी कपिलच्या माध्यमातून परिपूर्ण झालं आणि धावा लागल्या धाव फलकावरती, त्या म्हणजेच बिनबाद 10.
होती मोठी घरची, आता लागल हिलाच पटवाय. इशारा करून तिला आता लागल बाहेर काढाय. धन्यवाद डीजे. चला घाई करा प्लीज. गोलंदाज आपण पाहतोय परेश. पंच आपण थोडा सामना स्पीडअप करून घ्या प्लीज. जे कर्णधार आहेत त्यांनी नोंद घ्या. 20 मिनिटांमध्येच एक इनिंग परिपूर्ण झाली पाहिजे, अन्यथा आपणास पॅनलाइज केलं जाईल. याची दखल घ्या प्लीज. तर परेशला आपण पाहतोय कशा अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी करेल. चला घाई करा प्लीज. यावेळेस आपण जर पाहतोय परेशला षटक क्रमांक 2 मध्ये कशा अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. फुलटच चेंडू इनफिल्डला ब्रेक केलाय. चेंडू गॅप मध्ये एका हाताने या ठिकाणी फील्ड पाहायला मिळाले. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी मिळतील बॅटर अमितला आणि धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 रन. 12 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाज परेश पुन्हा एकदा राऊंड विकेटने या ठिकाणी चांगला फटका इन टू दी गॅप मध्ये. चेंडू 1 बाउन्स अँड ओव्हर दी लाईन. 1 बाउन्स चौकार. यस डीजे. धन्यवाद डीजे. पंच नो चेंडू आहे का? यस या ठिकाणी नो बॉल. फ्रीड बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस फ्रीड बॉल वरती युवराज सिंग, सुरेश रैना, शिखर धवन, ईशान किशन कॉपी बुक स्टाईल मध्ये 6 धावा. षटकार. धाव फलकावरती आपण पाहतोय 24 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. परेशला आपण पाहतोय थोडासा एक्सपेन्सिव्ह आतापर्यंत पाहायला मिळालाय. हळूवार चेंडू ऑन साइडला चांगला फटका आणि यावेळेस आपण पाहतोय उत्कृष्ट टायमिंग आणि यावेळेस फ्लॅट 6. भूक नाही माल रात चेलत झोप नाही. पोटात भूक नाही माल रात चेलत झोप नाही. फेर मकेला मी पण जाता पोट. धाव फलकावरती जर आपण बघितलं तर 30 रन 30 धावा. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न.
मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक धाव परिपूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर अप्रतिम सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालाय. धावांची गती जाऊन पोहोचले 32 32 धावा धाव फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. चांगलं क्रिकेट आतापर्यंत हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. राकेश आणि अमित चांगली फलंदाजी करतायत. यावेळेस हा चेंडू आपण पाहतो. यस, नो बॉलचा इशारा पाहायला मिळालाय. फर्स्ट बीमर या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोर कार्ड एखाद्या वेळेस जर आपण बघितलं जाऊन पोहोचलंय 33 या आकड्यावरती. 33 रन या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. परेश थोडासा एक्सपेन्सिव्ह या ठिकाणी पाहायला मिळालाय. त्यावेळेस स्लोवर चेंडू पाहायला मिळाला होता. षटक या ठिकाणी परिपूर्ण झालाय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकानंतर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना अथर्व 11 सासणी संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 33. मॅच चालू ठेवायची आहे, घाई करायची आहे. गोलंदाज पेनल्टी लागेल रन्सची जर घाई नाही केली तर. नाही पुढचे टॉसला येतील ना तेव्हा मी बोलतो. थांब जरा. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज अमितला. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण करताना बॅटर अमित आणि धावा लागले 36 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चांगली भागीदारी रचली गेली पहिल्या विकेट साठी आपण पाहतोय. नाबाद बिनबाद जिंदाबाद 36 धावांचं योगदान आतापर्यंत राकेश आणि अमित करताना आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय शार्दूल या ठिकाणी गोलंदाजी करताना. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं KKR संघाच्या माध्यमातून पालघर एक्सप्रेस पालघर रत्न शार्दूल नरेंद्र ठाकूर 7व्या क्रमांकावरती येऊन 29 चेंडूंमध्ये 68 धावेचं योगदान आणि संघाला 200+ धावेपर्यंत पोहोचवलं आणि तो सामना कालच्या दिवसामध्ये जिंकला गेला KKR या संघाने. तशाच अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहतोय तेच एक गोड नाव शार्दूल या ठिकाणी इनसाइड आउटचा स्ट्रोक अमित राकेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. यावेळेस 4 धावा आणि या 4 धावेसहित स्कोर कार्ड फ्लाय झालाय. 40 रन 40. धन्यवाद. 40 धावा धाव फलकावरती पुन्हा शार्दूल. यावेळेस टप्पा चूक पाहायला मिळालाय. षटक या ठिकाणी परिपूर्ण झालंय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झाला असताना आपण पाहतोय
धाव फलकावरती धावांची गती या ठिकाणी जाऊन पोहोचले 40. चला घाई करा प्लीज, 40 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय वैभव. अकुल टप्पा हाफ ट्रॅगर इन टू दी कन्वर्ट सिक्सर. अमित ब्रँडचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद. धाव फलकावरती आपण पाहतोय 46 धावा. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं थर्व 11 सासणे या संघाने सांगितलं होतं की प्रथम फलंदाजी करताना आम्ही 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू, तो आतापर्यंत सक्सेसफुल होताना आपण पाहतोय. 46 ऑन बोर्ड, 46 धावा धाव फलकावरती. वैभव याला आपण पाहतोय गोलंदाज. आपणेच टप्पा चोख ठेवला गेला. यस्टनच्या वरून चेंडू डिलिव्हर झाला, अर्थात फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळालाय. 3 चेंडू फेकून झालेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज वैभव याला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. कल्याण अ संघाच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. सिन्नर नाशिक विरुद्ध श्रीराम वॉरियर्स कल्याण. 2 संघाचे कॅप्टन. टॉससाठी यायचे. फुल टच चेंडू, थारा नाहीये, सोडणार नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत, दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. फ्लॅट 6. यावेळेस आपण पाहतोय 4 धावा पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड जर आपण बघितलं जाऊन पोहोचलंय 56. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 1 रन शॉट पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. फक्त एकच धाव या ठिकाणी मिळते. धावा लागल्या धाव फलकावरती एका धावेसहित, ते म्हणजेच 57 धावा. 57. 58 धावेचं टार्गेट समोर. चला सिन्नर नाशिक संघाचे कर्णधार आणि श्रीराम वॉरियर्स कल्याण संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कॉल करण्याकरता या.
हॅलो हॅलो. तर यावेळेस आपण पाहतोय हॅलो. तर कंस्ट्रक्शन पालघरचे प्रोप्रायटर आदरणीय प्रतापजी रत्नाकर साहेब यांच्या माध्यमातून कॉल केला जाईल. हॅलो हॅलो चेक. एका साईडनं सिन्नर हा संघ आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूनं कल्याण. रत्नाकर कंस्ट्रक्शन पालघर प्रोप्रायटर आपण पाहतोय या ठिकाणी प्रतापजी रत्नाकर साहेब कॉइन स्विंग करतायत. हिड आला या ठिकाणी. धन्यवाद रत्नाकर साहेब. आपण व्यासपीठावरती स्थान व्हायचंय. तर या ठिकाणी नाणेफेकीचा गोल जिंकलाय कल्याण या संघाने. काय निर्णय असेल या मॅच मध्ये? आमचा क्षेत्ररक्षणाचा बॉलिंगचा निर्णय असेल. नक्कीच. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोर संघ आपण पाहतोय सिन्नर. किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? आम्ही साधारणतः 30-35 या रेंजमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि त्याकरता तुमचे 2 ते 3 ट्रम्पकार्ड गोलंदाज कोण आहेत त्यांची नावं आमच्यापर्यंत येऊ द्या. प्रसाद जोशी म्हणून आहे. त्याच्यानंतर आपला चिराग अंबिके म्हणून आहे आणि अथर्व देसाई हे 3 जण आहेत. अजूनही 1-2 जण बॉलर आहेत. मग ठरवू तसं कसं काय. नक्कीच. आणि कसं वाटतं एकंदरीत या मैदानावरती खेळताना या स्पर्धेविषयी काय म्हणाल? उत्कृष्ट प्रकारचं सगळं नियोजन आहे. ग्राउंड आणि पिच तर खूपच सुंदर आहे, चांगलं आहे आणि चांगलं आहे. एकंदरीत व्यवस्था खूप चांगलं आहे. वातावरणही खूप छान आहे. बघूया, चांगलं छान खेळण्याचा प्रयत्न करू नक्कीच. नक्कीच. आणि अंतिम प्रश्न, IPL सुरू आहे आणि IPL मधील तुमची फेवरेट टीम कोणती आहे? IPL मध्ये फेवरेट टीम आमची मुंबई. विराट कोहली हा जास्त प्लेअर आहे आमचा. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. दुसऱ्या साईडनं सिन्नर संघाचे कॅप्टन या ठिकाणी जॉईन झालेत. नाणेफेकीचा गोल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. मनाविरुद्ध झालंय. प्रथम फलंदाजी करायची आहे. आयडियल स्कोअर काय असेल? तरी 50 पर्यंत मारायचा प्रयत्न असेल. नक्कीच. आणि एकंदरीत खेळताना कसं वाटतं? हे मैदान आपण पाहतोय, सुंदर रीतीने मैदान आहे, सुंदर आयोजन आहे आणि या आयोजनाविषयी 2 शब्द काय म्हणाल? पहिल्यांदा आलोय पण खूप 2 आलाय आणि आम्ही 2 जण सिन्नरहून इथे आलेलो आहे. पण आयोजन खूप छान आहे. खूप छान वाटलं येऊन. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. हॅलो हॅलो. पहिला चेंडू. नीरज हे गोलंदाज. 1 रन काढलेला आहे. बॅट्समॅनची नाव काय? पहिला अमोलनी काढला. चौकावणी मारला. 58 धावेचं टार्गेट या ठिकाणी समोर असताना आपण पाहतोय कल्याण असंघ या ठिकाणी दाखल झालाय. 2 फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. अमोद याला आपण पाहतो आणि अभिजित असे 2 बॅटर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फलंदाजी मार्कवर अभिजित, तर गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज नीरज. पुढील चेंडू पुलर चेंडू होता. इनफिल्डला ब्रेक केलं. चेंडू निघून झालाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. 1 धाव अभिजितने परिपूर्ण केली आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी परिपूर्ण करताना आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट करताना आपण पाहतोय हे 2 खेळाडू. आणि धावा लागल्या 7 रन. टार्गेट मोठं आहे 4 षटकांमध्ये आपण पाहतोय. परंतु जिद्दीनं, जोमानं, चिकाटीनं या ठिकाणी खेळावं लागेल या 2 फलंदाजांना.
एका साईडनं अमोद, दुसऱ्या साईडनं अभिजित याला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा त्या पुढील चेंडू यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी जरूर मिळतंय आणि एका धावेसहित धावा लागले जात आहे धाव फलकावरती. त्या म्हणजेच 8 धावा 8 रन स्कोर कार्ड वरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस आपण पाहतो यू मिस आय विल डेफिनेटली इट, नजर हटी और दुर्घटना घटी. फर्स्ट विकेट डाउन, अमोद गॉन. यावेळेस चेंडू जर आपण बघितलं तर डाऊन द लेग वाईड बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. धाव फलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाज नीरज पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. ओव्हर द विकेटने या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस प्लेड अँड मिस. षटक या ठिकाणी परिपूर्ण झालं आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर 8 धावा या ठिकाणी लागल्या गेल्यात. येणारे चेंडू असणार आहेत ते म्हणजेच 18 आणि आवश्यकता 50 धावेची. मोठं आव्हान या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये मोठ्यात मोठं आव्हान देखील या ठिकाणी चेस झालंय. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं होतं वेस्ट इंडिज या संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरोधात 5व्या दिवसामध्ये 418 धावा 2003 मध्ये देखील चेस केल्या होत्या. वन डे क्रिकेटमध्ये 2006 साली साऊथ आफ्रिका या संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 438 धावा देखील चेस केल्या होत्या. T20 क्रिकेटमध्ये 2019 साली न्यूझीलंड या संघाने साऊथ आफ्रिका या संघाविरोधात 246 धावा चेस केल्या होत्या. चला घाई करा प्लीज, एका इनिंग करता फक्त 20 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी आहे. तुमच्याजवळ याची दखल घ्या. इंडियन प्रीमियर लीग मध्ये राजस्थान रॉयल्स या संघाने 227 धावा देखील चेस केल्या होत्या. तशाच अनुषंगाने या धावा होतील, मी करेन, आत्मविश्वास फारच महत्वाचा आहे. यावेळेस नो बॉल आपण पाहतोय. पंच धीरज मोरे ब्रँड ऑफ उनबट आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. यस फ्रीडचं सिग्नल देखील आलंय पंचांच्या माध्यमातून. फ्रीड बॉल
पुलरेंदा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न सेलिम मिडॉन मध्ये. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण झाली. एका धावेसहित जर आपण बघितलं धावा लागल्या जात आहेत 13 रन स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आपण पाहतोय. 58 धावेचा पाठलाग करायचा आहे, एक मोठं आव्हान. पुढून खेळण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. नॅचरल स्विंग आपण पाहतोय, डावखुरा गोलंदाजाकडे आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय, अर्थात आपण पाहतोय या ठिकाणी आउट स्विंग होताना चेंडू. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण आपण पाहू शकाल. चला घाई करा प्लीज. वारंवार आपल्याकरता या ठिकाणी समालोचन कक्षामधून सूचना होत आहेत. 20 मिनिटांचा कालावधी आहे एका इनिंग करता आपल्याकरता. यावेळेस आपण पाहतोय चेंडू निघून गेलाय. दरम्यानच्या रिजनकडे क्षेत्ररक्षक धावण्याचा प्रयत्न करतोय, अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊन पोहोचलाय. मिळतील 4 आणि धावा लागल्या धाव फलकावरती 17 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. फलंदाज निनाद फलंदाजी करताना आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डला ब्रेक केलं. चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकच धाव या ठिकाणी मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अचूक फेकी देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धाव येताना आपण पाहतोय आणि धाव फलकावरती धावांची गती जाऊन पोहोचले. 20 रन 20 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय तुषारजी मोरे ब्रँड ऑफ नवली सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. मॅचचा आनंद लुटतायत एक दिग्गज क्रिकेटपटू या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस जर पाहिलं तर 2 धावा येत आहेत. धावांची गती जाऊन पोहोचली 22 स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आपण पाहू शकाल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 58 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. हाईट स्कोर आजच्या दिवसातील या स्पर्धेमधील पाहायला मिळाला आहे. या षटकातील पुढील चेंडू पुन्हा गोलंदाज प्रितेश ओव्हर द विकेट उजव्या हाताने गोलंदाजी करताना. यावेळेस हळूवार पद्धतीने आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेसाठी फार वेगाने धावलेत
यस 2 रन आर व्हेरी इझिली कम्प्लिटेड. 2 धावा आणि धावांच्या गती जाऊन पोहोचले या 2 धावेसहित स्कोर कार्ड वरती. ती म्हणजे 24-24. हॅलो, चला सर्वांनी स्पीडअप करायचं आहे. लवकरात लवकर मॅच संपवायची आहे. शेवटची ओव्हर बाकी आहे. राकेश खरे यांनी घाई करायची आहे. लास्ट ओव्हर बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल चांगला चकवलेला आहे. रनआउटची संधी. डॉट बॉलची सांगता. दुसरा फटका. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 4 रन मारण्यात आलेले. बघूया राकेश खरे आपल्या संघासाठी काय रणनीती आखतायत. खूपच नावाजलेले खेळाडू सुयोग खरे यांचे चांगलेच मित्र. भाऊ भाऊ बंदुकीतले तिसरा चेंडू घेऊन आलेले आहेत. सुंदर असा डॉट बॉल. चांगल्या प्रकारे कल्याणच्या टीमला थांबवून ठेवण्यात आलेले आतापर्यंत. बॅट्समन नेम शार्दुल बेंद्रे स्ट्राईकवर. 28 रन्स धाव फलकावर. डावखुरा फलंदाज या ग्राउंडसाठी खूप उत्तम आहे. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतोय. वाईट चेंडू. बोनस मध्ये देत आहेत राकेश खरे आपल्याकडनं रन. राईट आर्म राऊंड द विकेट. सुंदर असा फटका 1 रनसाठी. आपल्या संघाला विजय करण्यासाठी आता चांगले उत्तुंग फटके खेळणे गरजेचे आहे. डाऊन द ग्राउंड खेळून जिंकणं कठीण आहे. वर आण ना इकडे. पुन्हा एकदा दिशाभूल झालेली आहे राकेश खरे यांची. ओव्हर वाईडच्या बाहेर निघून गेलेले आहेत. त्याही त्यांच्याकडे चांगलं कॉन्सन्ट्रेशन केलं तर नक्कीच चांगले करू शकतात. त्याचप्रमाणे कल्याणचे बॅट्समन सुद्धा चांगल्या प्रकारे खेळू शकतात. पुन्हा एकदा सोडलाय आणि डॉट बॉल अंपायर कडनं. शेवटचा चेंडू पाहूया. 28 रनची गरज. 27 रनची गरज आणि हा वा, वा. 4. सुमितजी चांगला मारलाय. शेवट चांगला गोड केलेला आहे. बरोबर आहे. सासने संघ विजयी.